धार्मिक पूजा आणि आर्थिक लाभाचे आमिष दाखवत महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर मामा भोसले याच्या विरोधात करमाळा पोलिसात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। धार्मिक पूजा अडचणी दूर करण्याचे आमिष आणि आर्थिक लाभाच्या नावाखाली एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मनोहर उर्फ मनोहर मामा भोसले याच्या विरोधात करमाळा पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार जानेवारी 2025 मध्ये घरात आर्थिक परिस्थिती सुधारावी आणि काम मिळावे या उद्देशाने ती मैत्रिणीच्या सांगण्यावरून पुणे जिल्ह्यातील वडाचीवाडी येथे मनोहर भोसले याला भेटली होती। त्याच्या सांगण्यावरून तिने आश्रमात 4 वाऱ्या केल्या होत्या। यानंतर पुढील पूजा करण्यासाठी तिला करमाळा तालुक्यातील घोटी येथील आश्रमात बोलावण्यात आले। तेथे मोठी धार्मिक पूजा करायची असल्याचे सांगून आरोपीने फिर्यादी महिलेला वाहनातून आश्रमात आणले व राहण्यासाठी खोली दिली। तसेच तिच्याकडून 11,000 रुपये घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। फिर्यादीनुसार पहाटेच्या सुमारास आरोपी मनोहर भोसले हा खोलीत आला आणि पूजेसाठी कपडे काढण्यास सांगितले। महिलेने विरोध केला असता जबरदस्तीने तिचे कपडे काढून मंत्रोपचाराच्या नावाखाली तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे। तसेच धार्मिक विधी अडचणी दूर करण्याचे आमिष दाखवत आरोपीने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात आर्थिक रक्कम उकळल्याचाही आरोप करण्यात आला आहे। महिलेच्या अडचणींचा गैरफायदा घेत तिचा विश्वास संपादन करून पैशांची मागणी करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 466/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 64(1), 318(2), 318(4), 351(1) आदी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। दरम्यान नागरिकांनी अंधश्रद्धा, धार्मिक भीती किंवा आमिषांना बळी न पडता सतर्क राहावे। तसेच अशा प्रकारे फसवणूक किंवा आर्थिक लाभ घेण्याचा प्रयत्न होत असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे।